नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजपासून आपण एक थोडासा बदल करून बघूया की मी इथं बुक ठेवलेलं आहे, ठीक आहे, आणि इथेच आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया त्याचा. आतापर्यंत मी काय करत होतो, त्याचा फोटो काढून स्कॅन करून त्याला एडिटिंग करून तिथे लावत होतो. त्याच्यामध्ये भरपूर वेळ चालला होता. तेवढ्या वेळेत जर आपला एक व्हिडिओ तयार होऊन जाईल, ठीक आहे ना. ते लवकरात लवकर आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. त्यासाठी मी एक प्रयत्न करतोय, बघूया. चला, नेक्स्ट क्वेश्चन आपले 35 पर्यंत झाले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 36. काय लिहिलंय 36 नंबरच्या क्वेश्चन मध्ये? अ बस ट्रॅव्हल्स कंटिन्युअसली फॉर 7 hours and 15 minutes and reaches its destination at 2:45 in the afternoon. At what time has the bus started its journey? ठीक आहे, तर 36 नंबरचा क्वेश्चन बघा. एक बस आहे, कंटिन्युअसली किती तास जर्नी करत आहे? 7 hours and 15 minutes कंटिन्युअसली ती चालत आहे. आणि किती वाजता पोहोचली ती? 2:45 ठीक आहे, दुपारी 2:45 ती पोहोचली. ठीक आहे, आता याला आपण काय करू, याला 24 hours मध्ये कन्वर्ट करू, है ना. कारण आपण याच्यामधून याला मायनस नाही करणार ना, करता नाही येणार आपल्याला. तर हे 24 hours मध्ये किती होणार? 14:45. ठीक आहे, हे 24 hours मध्ये झालंय. ठीक आहे, याच्यातून आपण हे बघा, ह्या डेस्टिनेशनला ती 14:45 पोहोचली आणि ती मागचे 7 तास 15 मिनिटं कंटिन्यू चालत आहे. 7 तास 15 मिनिटं कंटिन्यू चालत आहे. ठीक आहे, तुम्ही ती स्टार्ट कधी केलं असेल तिने? त्याच्यातून हे 7 तास जर आपण इथून 7 तास मायनस केले, 7 hours 15 minutes मायनस जर केले, तर आपल्याला त्याचं जे स्टार्टिंग टाइम आहे, ठीक आहे ना, ते आपल्याला मिळून जाईल. तर हे बघा, 5 - 5 0, तर 3 आणि 14 मधून 7 गेले 7. म्हणजे सकाळी 7:30 ला ते जर्नी स्टार्ट केली असेल त्या बसनी, है ना, आणि कंटिन्यू 7 तास 15 मिनिटं चालून दुपारी 2:45 ती डेस्टिनेशनवर पोहोचली. ठीक आहे, तर याचा आन्सर बघा, आन्सर नंबर येतोय 1. आन्सर नंबर 1. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 37. आउट ऑफ 12.5 किलोमीटर 3,750 meter was covered on foot and remaining distance by bus. How much more distance was covered by bus than that on foot? म्हणजे क्वेश्चन नंबर 37 आहे बघा. किती किलोमीटरचा डिस्टन्स आहे? टोटल 12.5 किलोमीटर. ठीक आहे, हा जो डिस्टन्स आहे तो डिस्टन्स 3,750 मीटर पायी चालून कव्हर केलाय, है ना, कव्हर्ड ऑन फूट. ठीक आहे, तर आपल्याला पहिले काय करावं लागेल की हे जे 12.5 किलोमीटर आहे, 12.5 किलोमीटर जे आहे त्याला आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल, तेव्हाच आपण याला मायनस करू शकू. ठीक आहे, तर 1 किलोमीटर म्हणजे किती होतात? 1000 मीटर. ठीक आहे ना, तर इंटू 1000 करून टाकायचं. 12.5 इंटू 1000 मीटर. ठीक आहे ना, तर इथं बघा 12530, ठीक आहे, मीटर येणार. पण इथं एक डिजिट नंतर डेसिमल आहे, तर इथं पण एक डेसिमल येणार. हे किती येणार? 12,500 मीटर येणार. ठीक आहे, तर याच्यातला आता ऑन फूट किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे? 3,750 मीटर ऑन फूट केलेलं आहे. ठीक आहे, आणि जे रिमेनिंग जी जर्नी आहे ती बसनी केली असेल. ठीक आहे ना, तर 0 मधून 0, 10 मधून 5 - 5, इथं झाले 4, है ना, 14 - 7 7, इथे झाले 11, है ना, 11 - 8, 11 - 3 8. ओके, 8,750 मीटर ही जी डिस्टन्स आहे हे बसनी केलेली आहे. आता आपल्याला इथे काय फाइंड करायचं आहे की हाऊ मच मोर डिस्टन्स वॉज कवर्ड बाय बस दॅन दॅट ऑन फूट. बसनी जी जर्नी
जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे ते फूटवर कव्हर केलेल्या डिस्टन्स पेक्षा किती जास्ती आहे. तर याच्यातून परत हेच मायनस करून द्यायचं 3750 जे बाय फूट आपण जे कव्हर केलेलं डिस्टन्स ते मायनस करून द्यायचं. तर किती येते बघा, 7 - 70 8 - 3 5 500 मीटर. 500 मीटर म्हणजे किलोमीटर मध्ये किती येणार, इज इक्वल टू 5 किलोमीटर. ठीक आहे, तर याचा आन्सर येतो आन्सर नंबर 2, 5 किलोमीटर. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 38. इथे आपल्याला इन विच ऑफ द फॉलोइंग नेट्स विल द नंबर 1 and 2 ऑक्युअर ऑन अपोजिट फेसेस इफ अ क्यूब इज फॉर्म्ड. ठीक आहे, हे असे नेट दिलेले आहे. तर याच्यामध्ये आपल्याला याचा क्यूब तयार करायचा आहे. क्यूब तयार केल्यानंतर 1च्या अपोजिट 2 कुठल्या याच्यामध्ये येणार. तर इथं बघा, वन जे आहे ना, 1ला बेस ठेवायचं आणि इथून आपल्याला फोल्ड करायचं आहे. तर इथं 1 पासून फोल्ड केल्यानंतर 2 त्याच्या साईडमध्येच येतो. ठीक आहे ना, तर इथं अपोजिट येणार नाही. ठीक आहे ना, 2 जे आहे याच्या अपोजिट येणार नाही. इथे बघा, इथे येऊ शकते का अपोजिट, इथे अपोजिट. पहिले तर आपल्याला हे जे पूर्ण हे जे आहे ही बाजू पूर्ण फोल्ड करावं लागेल. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला फोल्ड केल्यानंतर हे बघा, हे जे 2 आहे ना, या साईडला लेफ्ट साईडला येणार 2. ठीक आहे ना, अपोजिट साईडला येत नाहीये. ठीक आहे, याला पण 1ला जर आपण बेस करून याला फोल्ड जर केलं तर हे 4, त्याच्यानंतर 4 येणार साईडला, 5 येणार याच्या अपोजिटला आणि 6 या अप साईडला येणार. ठीक आहे, तर इथं पण येत नाहीये. आता इथे बघा, 1ला जर आपण बेस मानून फोल्ड केलं, ठीक आहे, तर हे बघा, याच्यासाठी ना मी तुमच्यासाठी एक बनवलेलं आहे, ते पेपरवर क्लिअर करून देतो तुम्हाला. हे बघा, हे अशा टाईपचं आहे बघा. ठीक आहे, ही फिगर जवळपास अशी 4 सारखी आहे. 4 1 5 2. ठीक आहे, इकडे 6 आणि 3. तर याला जर आपण बेस पकडून जर आपण याला असं फोल्ड करतो, याला पण फोल्ड करणार, आपल्याला क्यूब बनवायचं आहे. ठीक आहे, क्यूब बनवायचं आहे. हे मग इकडे येणार. ठीक आहे, आणि ही साईड याच्यावर येणार, इथे येणार. ठीक आहे ना, तर याच्यामध्ये 2 अपोजिटला येतोय बघा. हे 2 जो आहे ना, 1च्या अपोजिटला येतोय. जेव्हा आपण याचा क्यूब तयार करतो तर हे जे 2 आहे, 2 जे आहे 1च्या अपोजिट मध्ये येतो. तर याचा आन्सर कुठला येतोय, आन्सर नंबर 4. आन्सर येतोय 4. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे 39 नंबरचा. 0.9 meter long ribbon was used from 250 centimeter long ribbon. What is the length of each piece if the remaining ribbon is cut into 4 equal parts? तर इथे आपल्याला काय दिलेलं आहे, एक रिबन दिलेली आहे, 250 सेंटीमीटर लॉंग रिबन दिलेली आहे. आता त्याच्यातलं 0.9 मीटर रिबन यूज केली, कुठल्या तरी कामासाठी यूज केली असेल. आता 0.9 मीटर म्हणजे किती झालं बघा, सेंटीमीटर मध्ये नाही आहे, याला आपल्याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल, है ना. तर 0.9 मीटर म्हणजे 0.9 इंटू 100 सेंटीमीटर. ठीक आहे, तर हे किती होणार, 900 सेंटीमीटर. पण इथं एक डिजिट नंतर डेसिमल आहे, तर इथं पण डेसिमल येणार. तर हे काय होणार, 90 सेंटीमीटर. ठीक आहे, तर याच्यातलं काय झालंय, 90 सेंटीमीटर यूज केलेलं आहे. ठीक आहे, 0.9 मीटर म्हणजे 90 सेंटीमीटर यूज केलंय. म्हणजे याच्यातून आता आपली उरली किती आता बघा, रिमेनिंग रिबन किती आहे, 15 - 9 4 1. ठीक आहे ना, सॉरी 4 कसं येणार, 15 - 9 6 है ना सेंटीमीटर. ठीक आहे, आता एवढी जी रिबन उरली आहे याचे 4 इक्वल पार्ट्स केलेले आहेत. ठीक आहे ना, तर प्रत्येक पार्टचं आपल्याला लेंथ सांगायची आहे. तर 4 इक्वल पार्ट केले म्हणजे 160 सेंटीमीटरचे
4 इक्वल पार्ट केल्यावर डिवायडेड बाय 4 करू तर एका पार्टची लेंथ किती येणार आहे 40 सेंटीमीटर. तर याचा आन्सर कुठला येतोय आन्सर नंबर 1. ठीक आहे 40 सेंटीमीटर. चला नेक्स्ट बघू आता. नेक्स्ट आहे हाऊ मेनी 2000 रुपीज नोट ॲट द मोस्ट आर देअर इन 82,72,905. तर आता याच्यामध्ये हे बघा पूर्ण 83,72,000 मध्ये 2000चं डिव्हिजन करत नाही बसायचं आहे. आपण काय करूया आपल्याला 2000 दिले ना तर 1000 प्लेस पर्यंत जे नंबर आहे ना तेच घेऊया आपण. 83 क्वेश्चन नंबर आहे 40 8372 याच्यामध्ये 2 नी डिवाइड करूया आपण. ठीक आहे फक्त 1000 पर्यंतच हे घेऊया आणि 2 नी डिवाइड करून बघू काय येते बघा. 2 4 जार 8. ठीक आहे परत 3 आलंय 2 1 जार 2 7 येत आहे 2 8 जार 16 आणि परत हे 2 आलं 2 6 जार 12. बस हे 2000चे मॅक्झिमम एवढे नोट्स येणार याच्यामध्ये. ठीक आहे ना. त्याच्यानंतर तर मग हे 1000चे नोट्स आहेत ना तर 100 तर नाहीच येणार. ठीक आहे ना 100 पर्यंत तर जाणारच नाही कारण 2000चे नोट आहे 1000चे नोट आहे तर आपल्याला 1000च कन्सिडर करायचं आहे. त्याच्यानंतर 100 पासून आपण काही कन्सिडर करायचं नाही. तर ह्याच्यामध्ये आपण 2 नी आपण डिवाइड केलं तर हे येते 4186. तर याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 3. ठीक आहे. जर आपल्याला 100चे नोट्स असते किंवा 50चे नोट असते किंवा 1चे नोट असते तर मग आपल्याला पूर्ण अमाऊंटमध्ये हे करायचं. 5चे नोट असते तर पूर्ण अमाऊंटमध्ये आपल्याला डिव्हिजन करायची गरज पडली असते. पण इथं आपल्याला फक्त 1000 म्हटलंय तर 1000 प्लेस पर्यंतच आपण त्याचे नंबर घ्यायचे सुरुवातीचे. चला नेक्स्ट घेऊया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 41. 40 articles were bought at the rate of rupees 180 each. 25 articles were sold at rupees 200 each and the remaining articles were sold at rupees 220 each. What is the profit in this transaction? ठीक आहे तर पहिले काय केलंय सगळ्यात पहिले 40 आर्टिकल्स घेतले 180 रुपीज पर पीसच्या हिशोबाने 40 आर्टिकल्स घेतले. मग याचं सीपी किती झालंय 7,200. हे काय आहे तुमचं सीपी आहे कॉस्ट प्राइस आहे. ठीक आहे परत हे जे 40 आर्टिकल्स आहे त्याच्यातले 25 आर्टिकल्स जे आहे ते 200 रुपीज पर आर्टिकल जे आहे 25 आर्टिकल विकले. 40 मधले 25 आर्टिकल 200 रुपीज पर पीस नुसार विकले. तर हे किती होतात त्याची सेल प्राइस किती झाली आहे 5000. ठीक आहे ना 25 टू जा 50 आणि हे 20 5000. त्याच्यानंतर उरले जितके आहे अँड रिमेनिंग आर्टिकल्स आता 40 मधून 25 आर्टिकल्स सेल केले आता रिमेनिंग किती राहणार आहे 15 आर्टिकल कितीला विकले त्यांनी 220 रुपीज इच. मग याचं किती येते बघा 15 0 चा 0 15 टू जा 30 चे 0 3 कॅरी ओव्हर झालं 15 टू जा 30 प्लस 3 33. ठीक आहे याला आपण ऍड करूया किती येतात बघा 8300. हे काय झालंय तुमचं एसपी झालंय. ठीक आहे किती आर्टिकलचं 40 आर्टिकलचं कारण 25 आणि हे 15 असे वेगवेगळे त्यांनी रेटला विकले. 25 आर्टिकल 200 रुपीजला विकले आणि 15 आर्टिकल 220 रुपीज पर पीस नुसार विकले. ठीक आहे तर त्याचा टोटल एसपी झालाय 8300. तर एसपी जास्त आहे सीपी कमी आहे तर काय होणार आहे प्रॉफिटच होणार आहे ना. प्रॉफिट इज इक्वल टू किती येणार आहे 8300 मायनस 7200 किती येते प्रॉफिट बघा 1100. तर याचा आन्सर कुठला येते आन्सर येते आन्सर नंबर 4. ठीक आहे
चला नेक्स्ट बघूया आता नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 42 नंबरचा क्वेश्चन बघूया. तर याच्यामध्ये काय काय दिलेलं बघा. In an orchard, there are 24,500 saplings of mango, 18,250 saplings of teak wood, and 20,850 saplings of guava. Find the total number of saplings. तर सगळ्यांचे टोटल करून घ्यायचे. इझी आहे. मँगोचे किती सॅपलिंग्स आहे? 24,500. ठीक आहे. त्याच्यानंतर टीक वूडचे किती आहे? टीक वूडचे आहे 18,250. त्याच्यानंतर ग्वावाचे किती आहे? 20,850. ठीक आहे. सगळ्यांचं टोटल करायचं. किती आलाय? 5 + 5 0, 1 कॅरी ओव्हर होणार. 6 + 2 8 + 8 16. परत 1 कॅरी ओव्हर होणार. 5 + 8 13. परत 1 कॅरी ओव्हर होणार. 3 + 1 4 + 2 6. 63,600. तर याचा आन्सर कुठला येतोय? आन्सर येतोय आन्सर नंबर 3. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 43. क्वेश्चन नंबर 43 मध्ये आपल्याला दिला आहे की स्टेट द नंबर ऑफ चॉर्ट्स अँड रेडियस रिस्पेक्टिव्हली इन द ऍडजॉइनिंग फिगर. तिथे आपल्याला एक सर्कल दिलेला आहे बघा. याचा सेंटर आहे O. ठीक आहे. आणि एक असं एक चॉर्ट दिलेली आहे. इथे एक चॉर्ट दिलेली आहे O. त्याच्यानंतर हे काय आहे? AE, AB, F, आणि इथे एक पॉइंट आहे C. ठीक आहे. आणि A आणि F ला पण जॉईन केलेलं आहे. तर इथं आता बघा चॉर्ट काय असते? सर्कलवर जे पॅरिमीटर जे असते ना त्याच्यावर जे 2 पॉइंट असेल त्याला जॉईन करणारी जी लाईन असते किंवा जो सेगमेंट असतो त्याला चॉर्ट म्हणतात. तर इथे कोणते कोणते आहे बघा? AE, AF है ना, AF, AE आणि BF हे असे 3 जे लाईन आहेत ते चॉर्ट्स आहेत. ठीक आहे ना. हे काय आहेत? चॉर्ट्स. त्याच्यानंतर बाकीचे जे बघा OA. ठीक आहे. त्याच्यानंतर OB, त्याच्यानंतर OC, OE आणि OF हे काय झाले? रेडियस झाले. हे आहेत रेडियस. तर इथं टोटल चॉर्ट्स किती आहे? चॉर्ट्स आहे 3 आणि रेडियस आहे 1 2 3 4 5. तर याचा आन्सर कुठला येतोय? याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 4. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 44. 120 liter of water flows per hour through a pipe. How many liters of water will be filled in the tank if that pipe is kept open from 10:30 AM to 2 PM? ठीक आहे. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? एक टँक आहे त्याच्यामध्ये जो पाईप लावलेला आहे त्या पाईपामधून एका तासाला है ना 1 आवर मध्ये किती पाणी त्याच्यामध्ये फ्लो होतं? 120 लिटर पाणी फ्लो होत आहे. ठीक आहे. 120 लिटर पाणी फ्लो होत आहे एका तासामध्ये. आणि त्या पाईपाला सकाळी 10:30 पासून 2 वाजेपर्यंत त्याला कंटिन्यू ओपन ठेवलंय. ठीक आहे ना. 2 वाजेपर्यंत म्हणजे काय होत आहे? 14 PM. 14 हा 24 आवर्स मध्ये लिहायचं. 14 मायनस किती वाजता सुरू केलं होतं? सकाळी 10:30 वाजता. ठीक आहे. तर याच्यातून याला आपण मायनस करू. किती तास चाललाय पाईप तो? ठीक आहे. तर आता इथून तर हे मायनस होत नाही. आपण इथून 1 आवर आपण बोरो करून घेऊ. ते होणार 1360. ठीक आहे ना. इथून 60 मिनिट बोरो केले म्हणजे 1 आवर बोरो केले तर इथं 60 होणार. आणि हे 10:30 ला मायनस करून बघूया किती येत आहे? 330 आवर्स. ठीक आहे. तर जर है ना
हॅज 1 आवर जर तुमचा पाईप चालला तर किती 120 लिटर पाणी टँकमध्ये फिल होतोय. तर 330 आवर्स जर तुमचा पाईप चालू राहिला तर किती 120 इंटू 330. ठीक आहे. आता इथं जे 330 आहे ना याला डेसिमल मध्ये कन्वर्ट करून घेऊ आपण. ठीक आहे. तर 120 इंटू याला किती म्हणतात 3.5 तास है ना 3.5. तर डेसिमल मध्ये किती येते 3.5. ठीक आहे. त्याचं आता मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. तर हे किती येते बघा. आपण 35 मध्ये 12चं हे करू मल्टिप्लिकेशन करू. ठीक आहे. 12 5 जा 60. ह्या झिरोला थोडं माइंडमध्ये ठेवा. 12 5 जा 60. 6 कॅरी ओव्हर झाले. 12 3 जा 36 प्लस 6 42 आणि हा एक 0. ठीक आहे. पण इथं 3.5 आहे ना इथं 3.5. तर इथं पण एक पॉईंट येणार. तर हे 420 येणार आहे. 420 लिटर. तर याचा आन्सर काय येतोय. आन्सर येतोय आन्सर नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा बघूया. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 45. इथे आपल्याला एक फिगर दिलेली आहे. ठीक आहे. याच्यामध्ये बघा टोटल किती पार्ट्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 पार्ट आहेत. ठीक आहे. टोटल पार्ट किती आहे 8. त्याच्यामधले शेडेड पार्ट किती आहे बघा. हे एकच फुल आहे. बाकी 1 2 3 4 5 हे 5 पार्ट त्याचे हाफ आहेत. ठीक आहे ना हाफ आहे. तर म्हणजे टोटल शेडेड पार्ट किती झाले 1 फुल आणि 5 पार्ट हाफ म्हणजे हे 2.5 झाले पार्ट. ठीक आहे. म्हणजे टोटल पार्ट किती 3.5 पार्ट कसे आहे त्याचे शेडेड आहे. कळा लागलं की नाही. हे फुल आहे. हा हाफ आणि हाफ किती झालाय. हा झालाय 1. हा पण झालाय 1 म्हणजे 2 है ना. म्हणजे टोटल 1 2 3 अँड हाफ है ना. 3.5 पार्ट त्याचे शेडेड आहे. तर 3.5. आता इथं आपल्याला दिलेलं आहे का असं फ्रॅक्शन 3.5 अपॉन 8 असं तर नाही दिलेलं आहे. आपल्याला दिलेलं आहे इथे आपल्याला 3.5 अपॉन 8 असं ऑप्शन दिलेलंच नाहीये. तर आपण याला बघा इथं असं करू शकतो का बघा. इंटू 2 करून द्यायचं. इथं 16 दिलेलं आहे डिनोमिनेटर मध्ये. इथे पण इंटू 2 केलं तर हे किती येणार 7 अपॉन 16. ठीक आहे. तर याचा आन्सर येते बघा आन्सर नंबर 3. आन्सर नंबर 3 7 अपॉन 16. ठीक आहे. तर असे आपले आता 10 क्वेश्चन आपले झालेत. ठीक आहे. पुढचे 10 क्वेश्चन पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडासा बदल करून बघितला आहे म्हणजे लवकर लवकर झाले पाहिजे त्यासाठी म्हणून मी प्रयत्न करायला लागलोय. ठीक आहे. थोडंसं सहकार्य करा तुम्ही पण. थोडं कमेंट्स कराल या व्हिडिओबद्दल की तुम्हाला कसं वाटलं म्हणजे हे ठीक आहे का म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळतंय का ह्याच्यामध्ये मोबाईलमध्ये किंवा टीव्ही मध्ये बघितल्यावर व्यवस्थित दिसतंय का तुम्ही मला कमेंट करून सांगा. ठीक आहे. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.